माझं नाव नरेश सोमनाथ कळसकर. मी सन्मित्र समाज गणेश मंडळाचा सदस्य आहे. आमच्या इथून संभाजी महाराज जयंती दरवर्षीप्रमाणे रेग्युलर निघत होती. आमचा डॉल्बी टेस्टिंग चालू होता. अचानक साहेब आले, DYSP साहेब आले. अचानक त्यांनी आले आणि तोडफोड करायला चालू केली. आम्हाला कल्पना दिली नाही, काही नाही. त्यांनी डॉल्बी फोडला, त्यांचं मिक्सर फोडलं. 2.5-3 लाखाचं त्यांचं नुकसान केलं. आमची एकच मागणी होती, साहेब तुम्ही का फोडली? तुम्हाला जप्त करायचा अधिकार असताना तुम्ही फोडली का ते आम्हाला सांगा, त्याची भरून द्या. आम्ही ह्यासाठी मागणी, आम्ही ठिय्या आंदोलन केलं. आम्हाला दाद दिली नाही म्हणून आम्ही वर देशपांडे स्टँडपाशी आलो आणि तिथं ठिय्या बैठक केली. नंतर आम्ही रस्ता रोको आंदोलन करायला बसलो. शांततेत रस्ता रोको आंदोलन करायला बसलो होतो. राठोड साहेब आले. त्यांनी डायरेक्ट आम्हाला माझी आणि उपनगराध्यक्ष आबा इंगळे यांची लायकी काढली. तुमची लायकी नाही, तुम्ही हे करू शकत नाहीत म्हणले, असं बोलले. मग आम्ही ठियानंतर आबा इंगळे मध्यस्थी करायला लागले होते. त्यांनासुद्धा मारलं, डायरेक्ट लाठीचार्ज केला. त्यांना मारलं, मला मारलं, आमच्या इतर सदस्याला मारलं, 25-30 जणाला मारलं. त्यातले 4-5 लहान लेकरं आहेत. काय नाही, मागच्या वेळेस पण आम्हाला त्यांनी गणपती मंडळात बी असाच त्रास दिला. तर आमची लहान लेकरं असताना मिरवणूक काढली होती त्यांनी, त्यावेळी आम्हाला त्रास दिला. त्याचा एखादा निवास पाक काढला असेल तर काही माहीत नाही. आम्हाला एकच मागणी आहे, त्यांना सस्पेंड करण्यात यावं, बस, बाकी काही नाही. गणेश आसलेकर, माझे मिसेस प्रभागाच्या नगरसेवक आहेत. आणि मी काल जी घटना घडली त्या संदर्भात निवेदन द्यायला आज SP साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला गेलो होतो. तर आमची अपेक्षा आहे की आपलं शहर हे शांतताप्रिय शहर आहे आणि शहरामध्ये अनेक उत्सव होत असतात आणि अनेक उत्सव होत असताना सर्व उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनानं आमचं जे काय आज आम्ही मागणी केलेली आहे आणि पोलीस प्रशासनानं जे अत्याचार केलेला आहे, अमानुषपणे जो लाठी हल्ला केलेला आहे, त्या लाठी हल्ल्याचे जे दोषी आहेत त्यांच्यावर असे कडक अशी कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करावं. आणि त्यांना जर निलंबित नाही केलं तर आम्ही त्यांनी दिलेल्या वेळ मर्यादेच्या नंतर अजून तीव्र स्वरूपाचे असे आंदोलन करणार आहोत. मी अभय बाबूराव इंगळे, भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष नगर परिषद धाराशिव. ज्यावेळेस ही घटना मला कळाली, देशपांडे स्टँडला मी स्वतः आलो आणि पोलीस आणि कार्यकर्ते या दोघांशी संपर्क साधून कुठं विषय मिटवता येईल ह्या मिटवण्यासाठी मी मध्यस्थी करत होतो. आणि मध्यस्थी करत असताना दोन्हीकडूनही पहिल्यांदा सुरुवातीला सहकार्य लाभलं. नंतर DYSP साहेबांनी स्वतः त्यांना मी बोलत होतो, साहेब मिटता विषय आम्ही, आणि उठाले होते कार्यकर्ते. आणि उठत असताना तुम्ही बघता, आमच्यापाशी व्हिडिओ पण आहेत, कार्यकर्ते उठत असताना ह्यांनी डायरेक्ट लाठीचार्ज चालू केला स्वतः DYSP साहेबांनी. मग मला असं वाटतं की ह्यांच्या मनातच नव्हतं की मिटू नये आणि कुठला तर जुना राग काढून काहीतरी राग असावा यांच्यावर, कार्यकर्त्यावर, अमानुषपणे एवढा लाठीचार्ज केला की येणारे लोक, काही भाजीपाला विक्रेते होते तिथं, त्यांना मारलं. काही व्यापारी वर्ग आला तो पण मिटवण्यासाठी त्यांनासुद्धा मारलं. काही म्हणजे हातात भाजीची पिशवी असतानासुद्धा पोलिसांनी त्यांना मारलं. आता त्यानंतर आम्ही SP साहेबांशी आज भेटलो. SP साहेबांना रितसर सगळी पूर्ण प्रसंग सांगितल्यानंतर SP साहेबांनासुद्धा तो मान्य झाला, कारण की आमच्याकडे तसे व्हिडिओ आहेत सुरुवातीला काय झालं काय नाही त्याचे. मग दाखवल्यानंतर त्यांनीसुद्धा आम्हाला मान्य केले आणि आजपासून चौकशी समिती नेमून आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू असे आम्हाला शब्द दिलेले आहेत. मी रणवीर इंगळे. आज आम्ही काल जी घटना संध्याकाळी जी दुर्दैवी घटना घडली, जी हुकुमशाही पद्धतीनं जी पोलीस प्रशासन वागत आहे त्या हुकुमशाही प्रशासनाच्या विरोधात आज आम्ही सर्व वासियाच्या वतीनं एक छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून चालत जाऊन SP साहेबांना भेटलो आणि असं रीतसर निवेदन दिलं आहे. आणि जे DYSP आहेत स्वप्नील राठोड साहेब, ज्यांनी की छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करणाऱ्या शिवभक्तावर जो हल्ला केला त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना निलंबन करण्यासाठी, तसेच सोबत ते पवार PI आणि त्यासोबत ते लेखनिक जे आहे स्वामी साहेब, यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी आम्ही SP साहेबांना भेटलो आणि SP साहेबांना रितसर निवेदन देऊन सांगितलं की बाबा तुम्ही लवकरात लवकर कारवाई करावं. जर शिवभक्ताचा जर उद्रेक झाला तर याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची असेल. आम्ही त्यांना रविवारपर्यंत वेळ दिला आहे, आम्ही त्यांना रितसर बोलून आलोत. आणि तुम्ही जर याची दखल घेतली नाही तर शिवभक्ताच्या रोषाला सामोरे जाऊन शहरात अनुचित जर प्रकार घडले तर याची सर्वस्वी जबाबदारी एक तर त्या DYSP राठोड साहेबाची असेल आणि त्यानंतर तुमचीसुद्धा असेल प्रशासनाची. त्यावेळेस आम्ही कुठलीही माघार घेणार नाही, सोमवारपर्यंत वाट बघणार. तसंच आम्ही कलेक्टर साहेबांनाही भेटून ॲडिशनल कलेक्टर त्यांच्यापाशी
निवेदन दिलेलं आहे. तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवा हे निवेदन. हे जे प्रकार घडला हे असं जर होत असेल, ह्या हिंदू म्हणून जर तुम्ही हे महाराष्ट्रात चालवत असाल असं आणि तुम्हीच अन्याय करत असाल, तुम्ही अथवा तुम्हाला कारवाई करायची ना डॉल्बी डीजेवर, तर तुम्ही डॉल्बी डीजे आतमध्ये लावू शकता, पण रीतसर परवानगी काढणाऱ्या मंडळाला मारू शकत नाही. हे तुम्हाला अधिकार दिलेला नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि शेवट रविवारपर्यंत सांगतो. शेवट रविवारपर्यंत जर तुम्ही कारवाई केली नाही तर याच्या पुढं जो काय प्रकार घडत त्याचा सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल. ह्याच्या पुढं आम्ही काही बोलणार नाही. त्या दिवशी सोमवारपासून आम्ही आमच्या मार्गानं आंदोलनाला सामोरे जाऊन आम्ही आंदोलन करू. काल छत्रपती संभाजी महाराज जयंती होतं. त्या अनुषंगाने शहरामध्ये बरेचसे मिरवणूक काढले होते. एकूण टोटल 22 मिरवणूक होते. ह्याच्यामध्ये एक संघमित्र तरुण मंडळ त्यांना परमिशन नव्हतं आणि सेकंड त्यांनी DJ लावले होते. आम्ही मीटिंग घेऊन सगळं मंडळ आणि बाकी सगळं जयंतीमध्ये पण आम्ही सांगितलं होतं की DJ बिलकुल अलाउ करणार नाही. आता आचारसंहिता चालू आहे आणि त्याचं केसेस पण होतील असं सगळ्यांना सूचना दिले होते. तरीही हे मंडळ मिरवणूक काढले. नंतर मिरवणूक काढल्यानंतर DJ मोठ्या प्रमाणामध्ये वाजत होतं. आजूबाजू लोकांचं पण कंप्लेंट्स होतं. जेव्हा आमचं कॉन्स्टेबल तिथं पोचलं आणि त्यांना सांगितलं आणि नॉईज मॉनिटर वगैरे रीडिंग घेत होते, तेव्हा थोडं पोलिसांसोबत बाचाबाची झालं. तेव्हा आमचं ठाणेदार पोचले. त्यांना पण समजून सांगितले. असं 1-2 तास ते मिरवणूक जे मंडळ होतं ते मिरवणूक न काढता तिथंच जागावर थांबले. नंतर DYSP पण तिथं जाऊन कन्व्हिन्स करायला बघितले. बट अचानक जे मंडळचं लोक आहे त्यांनी महाराजाचं जे पुतळा आहे ते खाली रोडवरती ठेवले. तर ते थोडं आम्हाला चांगलं वाटलं नाही. DYSP पण सांगितलं की असं करू नका, तुम्हाला आहे तुम्ही मिरवणूक करून घ्या आणि जयंतीनंतर आम्हाला काय करायचं आहे आम्ही ते नंतर बघू, असं पण चर्चा झालं. तरी DYSP तिथं जाऊन हार वगैरे ते टाकले. तरी काही परत लोकांनी थोडं त्यांना अग्रेसिव्ह होत सारखं दिसलं. तर DYSPनी थोडं फोर्स यूज केले. असा एक प्रकार काल झालेले आहे. त्याचं जे कायदेशीर कारवाई पण चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये. बट आता आज काही लोकांनी रात्री पण मी लोकांना तिथं शांतता मीटिंग बोलवले होते. काही लोकांनी मला भेटले पण त्यांना पण समजून सांगितलं की असं प्रकार आहे. आज काही निवेदन ते सगळं आंदोलन प्लस ते काही निवेदन पण माझ्याकडे दिलेले आहे की असं काही इश्यू झाला आणि लाठीचार्ज वगैरे झाले असं पोलिसांचं ॲलिगेशन आहे. तर हे एन्क्वायरी आम्ही ॲडिशनल SP कडे ॲप्लिकेशन जे दिलेले अर्ज एन्क्वायरी त्याच्यावरती आम्ही एक ॲडिशनल SP कडे पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आम्ही केलेले आहे. ते जे आहे त्याचं सत्य आम्ही काढून त्याचा रिपोर्ट आम्ही सादर करू. हे जे सांगितले तेच फॅक्ट आहे. आता आम्ही ते चौकशी करायचं. आता मला 2 लोक भेटले की त्यांना थोडं मार होतं. असं टोटल तिथे एवढं लोक नव्हते. बट आम्ही व्हिडिओ कॅमेरामध्ये सगळं कॅप्चर झालं आहे. त्याच्यावरती आम्ही चौकशी करू. अर्ज त्यांनी दिलेले आहे त्याच्यावरती एन्क्वायरी होईल. धन्यवाद.